सर्व मैत्रिणींना नमस्कार. कशा आहात तुम्ही? आज आपण सोप्या पद्धतीने लांब मंगळसूत्र कसं बनवायचं ते बघूयात. त्यासाठी मी इथे घेतले आहेत हे गोल्डन रंगाचे मणी आहेत. हे इकडे अशा प्रकारचं पेंडंट घेतलं आहे. हे मंगळसूत्राचे काळे मणी आहेत. हा स्क्रू लॉक आहे आणि हे अशा प्रकारचा नायलॉन धागा आहे आणि ही सुई आहे. इथे मी हा 170 सेंटीमीटरचा धागा देऊन त्याला असं डबल ओवून घेतला आहे सुईमध्ये. इथे हा एक सीड बीड लावून घेऊया. काळा मणी असा लावायचा आहे आणि पुन्हा त्यातूनच आपल्याला सुई ही अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. असा लावून घ्यायचा आहे. आता आपण हा लॉक आहे तो ओपन करून घेऊयात आणि यातून अशी या ओपन बाजूकडून बंद बाजूकडे सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, इथे आपल्याला गाठ मारण्यासाठी धागा सोडायचा आहे. आता याच्यात मी हे काळे मणी ओवून घेतले आहेत. अशा प्रकारे आपल्याला इथे काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे मी हे 75 काळे मणी ओवून घेतले आहेत. तुम्हाला जशी लांबी पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे आता हे गोल्डन रंगाचे 1 2 3 4 5 6 7 मणी आपल्याला सुईत ओवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे त्यानंतर इथे मी हे 20 काळे मणी घेतले आहेत. 20 सीड बीड्स लावायचे आहेत आपल्याला. पुन्हा हे 7 गोल्डन रंगाचे मणी असे लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे ओवायचे आपल्याला. पुन्हा या सुईमध्ये 20 काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. हे बघा, असं बनत जाईल हे. आता आपण पुन्हा 7 गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे बघा, असे हे ओवून घ्यायचे आहेत. हे अशा प्रकारे आता आपल्याला हे पेंडंट घ्यायचं आहे आणि हे बघा, ही जी कडी आहे यातून आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि इथे आपल्याला 1-2 वेळा अशी गाठ मारायची आहे. हे बघा, पुन्हा त्यातूनच अशी सुई काढायची आहे त्या कडीमधून आणि आपण याच्यातून पुन्हा या लूपमधून बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे इथे 1 ते 2 वेळा घट्ट गाठ मारायची आहे. हे बघा, अशी गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता आपल्याला या गोल्डन मण्यांमधून सुई काढायची आहे. हे बघा, अशा प्रकारे हे जे 7 गोल्डन मणी घातलेत त्यातून आपण सुई काढून घेऊया. आता मी इथे पुन्हा 20 काळे मणी ओवून घेतले आहेत. इथे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. आता पुन्हा हे जे 7 गोल्डन मणी आहेत त्यातून आपल्याला सुई काढायची आहे. अशा प्रकारे यातून सुई काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा हे मी 20 मणी घेतले आहेत. काळ्या रंगाचे 20 सीड बीड इथे ओवून घेतले आहेत.
अशा प्रकारे आपल्याला हे इकडे ओवायचे आहेत आणि पुन्हा आपण या गोल्डन मण्यांमधून सुई काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे या गोल्डन मण्यांमधून सुई काढून घेऊयात। आता आपण एवढेच मणी यात ओवून घ्यायचे आहेत। हे यात मी 75 मणी ओवले आहेत अशा प्रकारे। आता आपण ह्या लॉक मधून सुई बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हा बघा, हा जो मणी आहे हा बघा, हा आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे आणि तो लॉक मध्ये टाकायचा हा अशा प्रकारे। आणि आता याच्यावर आपण 4 ते 5 वेळा घट्ट गाठ मारायची आहे। एकदम घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि हा एक्स्ट्राचा धागा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे ही एक बाजू बनेल एकदम सोपी आणि सुंदर। अशाच प्रकारे आपल्याला या दुसऱ्या बाजूची मणी ओवून घ्यायचे आहेत। इथे मी हे पूर्ण मंगळसूत्र ओवून घेतलं आहे, दोन्ही बाजू बनवल्या आहेत आणि हे बघा अशा प्रकारे हे सोप्या पद्धतीचं पण सुंदर असं मंगळसूत्र तयार झालं आहे। एकदम सोप्या पद्धतीने सुंदर असं हँडमेड लॉंग मंगळसूत्र। कशी वाटते आहे तुम्हाला ही डिझाइन? आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा।